विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता परीक्षेला थोडे दिवस उरलेत. फायनल आपण टच देणार आहे आपल्या स्टडीला, बरोबर आहे ना? फायनल रिव्हिजन करतोय आपण. पण हे करत असताना कॉन्फिडन्स बिल्टअप व्हायला पाहिजे. हां, माझं परफेक्ट झालेलं आहे. आता काही प्रॉब्लेम नाहीये. मग हा जर कॉन्फिडन्स तुम्हाला बिल्ड करायचा असेल, तर मॅथ्सला वेळ द्या भरपूर. का? याच्या मागचं रिझन तुम्हाला माहिती आहे ना, की तुमचा इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर 5 दिवसाचा वेळ आहे तुम्हाला. नंतर फिजिक्स. मी तुम्हाला गॅरंटी देतोय, की या 5 दिवसात परफेक्ट 2 रिव्हिजन पॉसिबल आहेत फिजिक्सच्या. हां, आहेत पॉसिबल आणि फिजिक्समध्ये चांगला स्कोर होतोच. बरं लकीली यावर्षी 2 दिवस सुट्टी आहे केमिस्ट्रीला. त्यामुळे केमिस्ट्री पण होणार आहे बरं का. प्रॉपर तुम्ही करू शकणार आहे. पण त्याच्यानंतर एकच दिवस सुट्टी आहे आणि मॅथ्स आहे. मग आता हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. याचाच विचार करायचा आहे आणि मला तुम्हाला हेच आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. प्रॉपर प्लॅन तयार करूया ना. मग तुम्ही म्हणाल, "सर हे 5 दिवस सुट्टी आहे, त्यात थोडे दिवस मॅथ्स करूया की आपण." बिलकुल नाही. 5 दिवस सुट्टी फिजिक्सला आहे ना, तर फिजिक्सचाच अभ्यास करायचा. तुम्हाला हे माझं काही लोकांना हे चुकीचं वाटेल, पण तेच बरोबर आहे. अनुभवातून सांगतोय. 5 दिवस सुट्टी आहे ना, तुम्हाला इंग्लिशचा पेपर देऊन आला, की थोडीशी रेस्ट घ्यायची, की इमिडिएटली तुम्ही फिजिक्स स्टार्ट करणार आहे. इमिडिएटली. त्या दिवशी 3-4 टॉपिक फिनिश करणार आहे. नेक्स्ट डेला पण भरपूर टॉपिक त्याच्या नेक्स्ट डेला फिनिशच करायचंय. पुन्हा 1-2 रिव्हिजन करा आणि कॉन्फिडेंटली तुम्ही पेपरला जायचं. पेपर सोपा गेला, की मग पुढचे पेपर सोपे जातात. नाहीतर मुलं काय करतात चुकीचं, इथं उगाच केमिस्ट्री करत बस, मॅथ्स करत बस, मग फिजिक्स पण अर्धवट राहतंय आणि केमिस्ट्री, मॅथ्स पण परफेक्ट होत नाही आणि त्याचा परिणाम दुसऱ्या पेपरवर होतोय. मग हे असं करायचं नाहीये आपल्याला, बरोबर आहे? इथं फक्त फिजिक्स करणार आहे आपण. मॅथ्सला मी तुम्हाला आता सांगतो, फायनली आता इम्पोर्टंट आहे ॲट एनी कॉस्ट बरं का. मी तुम्हाला सांगतो, यासारखे टॉपिक तुमच्या अगोदर व्हायला पाहिजेत. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. एकही थेरम नाहीये त्याच्यात. न्यूमेरिकल्स आहेत. अरे पण किती आहेत? इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग, मॅक्सिमा, मिनिमा, एल-एम-व्ही-टी, रोल्स थेरम, वर्ड प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये का थोडं आहे का? पुष्कळ आहे. त्याच्यानंतर पार्ट 1 मधलं ट्रिगो फंक्शन, ओके. प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन, प्रोजेक्शन फॉर्म्युला, हाल्फ अँगल फॉर्म्युला, साइन रूल, कोसाइन रूल किती आहे? इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण ईझी आहे. 10 मार्काला येते. मग हे अगोदर पाहिजे मला. आता ह्या 2-3 दिवसात ॲट एनी कॉस्ट हे टॉपिक संपवायचे आहेत तुम्ही. तुम्ही म्हणाल, "सर आम्हाला लॉजिक येतंय, मॅट्रिक्स येतंय, लिनिअर प्रोग्रामिंग येतंय, एल-पी-पी जमतंय." हे परीक्षेच्या तर एका दिवसात सुद्धा होऊ शकेल. 1 दिवस आहे सुट्टी तुम्हाला. म्हणजे केमिस्ट्रीचा पेपर झाल्यानंतर तो दिवस सोडला, की एकच दिवस सुट्टी. दुसऱ्या दिवशी मॅथ्सला पेपरला तुम्हाला जायचंय. मग माझी मानसिकता कशी असते बघा, की हे मोठे-मोठे टॉपिक माझे झालेत. आता मला काही सोपे टॉपिक रिवाईज करायचे आहेत. ओके. पण जर हे टॉपिक पेंडिंग ठेवले, अजून आहे याच्यात मी तुम्हाला सांगतो. सगळे थेरम करायचे आहेत तुम्हाला इन्क्लुडिंग वेक्टर म्हणूया आपण. वेक्टरमध्ये जास्त प्रॉपर्टीज आहेत. मग डेरिव्हेटिव्ह आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, इंटिग्रेशन आहे, त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. हे सगळं एकदम परफेक्ट हवंय मला बरं का, एकदम परफेक्ट. म्हणजे जवळ-जवळ इथं 15 ते 20 मार्काची तयारी होते. लक्षात घ्या. बरं तुम्हाला लिनिअर प्रोग्रामिंग सोपं वाटतंय? आहे की सोपं? पण त्यात ॲक्युरसी पाहिजे, ग्राफ काढायचे तुम्हाला लक्षात घ्या. ग्राफ पेपरच्या वेळेस दिला जात नाही. आपल्याला आपल्या वहीवरच प्रिंट करायचं म्हणजे आखायचं आणि ग्राफ पेपर तयार करायचा लक्षात घ्या. तिथं सोडवायचंय तुम्हाला. त्याची प्रॅक्टिस अगोदर आत्ता करा. पेपरच्या अगोदर कुठे करत बसणार आहे? म्हणजे माझी इच्छा आहे, की निदान 80% परफेक्ट सिलेबस मॅथ्सचा या पुढच्या 3-4 दिवसात संपवा. बरं फक्त मॅथ्सच करायचं नाहीये. केमिस्ट्रीला पण 2च दिवस सुट्टी आहे. ॲट एनी कॉस्ट सगळ्या नेम रिएक्शन्स अगोदर व्हाव्यात झाल्या असल्या पाहिजेत तुमच्या. न्यूमेरिकल्स 5-6 टॉपिकमध्ये आहेत. ते पण लवकर व्हायला पाहिजे. केमिस्ट्री म्हटलं की डेफिनिशन एकदा अगोदर करून टाका रे सगळ्या. सगळ्या डेफिनिशन्स एकदा परफेक्ट करून टाका. एन्थाल्पीच्या डेफिनिशन्स लक्षात राहत नाहीत. लॉमध्ये कोहलर्स लॉचं स्टेटमेंट लिहिता येत नाही. थर्मोडायनामिक्समध्ये फर्स्ट लॉ, सेकंड लॉमध्ये गोंधळ होतोय. ह्या अशा गोष्टी असतील ना, त्या आत्ता क्लिअर करायची वेळ आलेली आहे तुम्हाला. ह्या गोष्टी आत्ताच क्लिअर करायची वेळ आलेली आहे, हे लक्षात घ्या. बरं, मग आता तुम्हाला कळालंय, की एवढे टॉपिक नाही, अजून पण आहेत, अजून पण आहेत. मी तुम्हाला सांगतो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ओके, वेटेज तुलनेत कमी आहे रे, पण टॉपिक तसा मोठा पण आहे. टिपिकल प्रॉब्लेम असतात. तुम्ही अगोदर आता प्रॅक्टिस केली असणार आहे. त्या काही प्रॉब्लेमला हायलाइट करून ठेवलं असणार आहे. त्याची पुन्हा रिव्हिजन करण्याची वेळ आलेली आहे, लक्षात घ्या. आणि मग ही स्ट्रॅटेजी आहे ना, बघा, मॅथ्स करा. कारण मॅथ्सला वेळ कमी आहे लक्षात घ्या. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आणि सगळ्यात इम्पोर्टंट मला सांगायचं आहे काय, की फिजिक्स आणि मॅथ्स हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत ग्रुपिंग क्रायटेरिया कन्सिडर करत असताना. हे लक्षात घ्या. त्यांचे मार्क काउंट होणारच आहे. आणि मग केमिस्ट्रीला जर ग्रुपिंग क्रायटेरिया नाही बसत असेल, तर मग केमिस्ट्रीला कोण आहे? आय-टी-ऑर आहे, पुन्हा सी-एस आहे, पुन्हा ते टेक्निकल, इलेक्ट्रॉनिक्स हे असले सब्जेक्ट आहेत. ओके.
डिफेन्स नाहीये बरं का. मराठी नाहीये लक्षात घ्या. बायो आहे पण मराठी नाही. तुम्ही समजून घ्या. ग्रुपिंग क्रायटेरिया आपण एक टफ टफ काय म्हणूया आपण एक काय म्हणूया आपण टार्गेट आहे बऱ्याच मुलांसाठी, की ह्या लेव्हलमध्ये पण पोहोचायचंय. त्यामुळं मॅथ्स केल्याशिवाय होणार नाहीये हे लक्षात घ्या आणि सीईटीत सुद्धा तुम्ही अगोदर बोर्डची प्रिपरेशन चांगली केली, तर सीईटीत नक्की त्याचा फायदा होणार आहे. मी कितीतरी सीईटीतल्या न्यूमेरिकल्स मी तुम्हाला जेव्हा क्रॅश कोर्सला मी व्हिडिओ लेक्चर्स देत होतो ना मॅथ्ससाठी, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की अरे टेक्स्ट बुक मधलेच प्रॉब्लेम आहेत असे. टेक्स्ट बुक वरतीच प्रॉब्लेम्स आहेत. मग पुस्तक केल्यानंतर सीईटीची पण तयारी होणार आहे हे लक्षात घ्या. ओके. मग आता आज काय करणार? मग आज काय करणार? मी सांगतो. पहिलं टार्गेट हे. थेरम नाही केले तर थेरम केले पाहिजेत. पहिलं टार्गेट. डेरिव्हेटिव्हचे 3 थेरम आहेत. एक येतच परीक्षेत. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला 2 थेरम आहेत. चान्सेस आहेत टॅन थिटाचंच थेरम येईल म्हणूया आपण. 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. इंटिग्रेशनमध्ये मात्र प्रॉपर्टीज म्हणजे डेफिनाइट मधल्या प्रॉपर्टीज येतात आणि यू-व्ही-डी-एक्स बाय पार्ट्स मधले थेरम तर येतोय. असे भरपूर थेरम आहेत. तुम्ही डेरिव्हेटिव्ह थेरम सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा, मिळतील व्हिडिओ. इंटिग्रेशन प्रॉपर्टीज थेरम सह्याद्री ट्युटोरियल्स ते पण जुने व्हिडिओ माझे बेस्ट आहेत ते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे 2 टॉपिक आहेत ना, ट्रिगो मी यावर्षीच ते अपलोड केलेत. प्लेलिस्ट आहेत लक्षात घ्या. वेक्टरचे सुरुवातीचे 3-4 व्हिडिओ जर बघितले आपल्या चॅनलवरती, तर तुमचे थेरम सगळे कंप्लीट होतील. मग आज तुम्हाला ॲट एनी कॉस्ट नाही एवढं करायचं. हे सगळं रिवाईज करायचा प्रयत्न करायचा. नाही झालं तर नेक्स्ट डे करूया आपण. पण तुम्हाला माहिती आहे का एओडी जवळ-जवळ 8 मार्काला आहे, ट्रिगो 10 मार्काला आहे. थेरम जवळ-जवळ 20 मार्काला येत आहेत. एल-पी-पी 4 मार्काला आहे. जो झाले किती मोजा ना. 50% झाला पोर्शन. मग जरा कॉन्फिडन्स येतो. मग तो 1 दिवस जरी सुट्टी असली ना, तरी बास वाटते आपल्याला. वेक्टरचे 13-14 थेरम असतील, तर आदल्या दिवशी कसं करणार? मग होत नाही त्यावेळेस. मग हे टाळायचं आपल्याला. आणि मी तुम्हाला सांगू का? गॅरंटेड क्वेशन्स आहेत मॅथ्समधले. तुम्हाला सांगतो लिनिअर प्रोग्रामिंगचा 4 मार्क्स सेक्शन डी फिक्स आहे. फिक्स आहे. मॅट्रिक्समध्ये ते मेथड ऑफ रिडक्शन वगैरे फिक्स क्वेशन्स आहेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर लॉजिकमधले एक तर ट्रुथ टेबल, नाहीतर स्विचिंग सर्किट फिक्स क्वेशन आहे लक्षात घ्या. मग थोडं केलं तर होईल सगळं. मग आता स्ट्रॅटेजी बनवा. मॅथ्सला आणि केमिस्ट्रीला वेळ द्या. फिजिक्स पूर्ण पण करू नका. फिजिक्स पण करा. पण तुलनेत समजा असं केलं, 100% वेळ आहे आपल्याकडे, तर 50% वेळ आपण मॅथ्सला देऊया. ओके. 30-35% आपण वेळ केमिस्ट्रीला देऊया. 10-15% फिजिक्सला वेळ दिला तरी पुष्कळ आहे, मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, मग करा सुरुवात. ऑल द बेस्ट.